नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आपल्याला महादेवाच्या एका महान भक्ताची गोष्ट सांगणार आहोत, ज्याने शिवलिंगावर नैवेद्य स्वरूपात मांस अर्पण केला. जुन्या कथांच्या प्रमाणे कनप्पा न्यायनार नावाचा एक शिकारी होता. एकदा तो वनात शिकारीसाठी गेला होता. तेव्हा त्याला तिथे एक मंदिर दिसले. तो त्या मंदिराकडे गेला आणि आत जाऊन पाहिले तर तिथे एक शिवलिंग स्थापन केलेले होते. शिवलिंगाला बघून त्याच्या मनात श्रद्धेचा संचार झाला आणि त्याला वाटले की तिथे काहीतरी अर्पण करावे. त्याने विचार केला, हे तर खूप अद्भुत मंदिर आहे. मी असे ऐकले आहे की आपण कधीही मंदिरात जातो तेव्हा आपल्याला तिथे काहीतरी अर्पण केले पाहिजे. पण हे कसे आणि कोणत्या प्रकारे करावे मला काहीच माहिती नाही. माझ्याकडे आत्ताच शिकार केलेला हा ताजा मांस ठेवला आहे. एक काम करतो की हात चढवून देतो. निरागस भावाने शिकारीने तो मांस शिवलिंगावर अर्पण केला आणि तो तिथून निघून गेला. त्या मंदिराची सांभाळ एक ब्राह्मण करत होते. ते त्या मंदिरापासून खूप दूर राहत होते. तसे ते शिवभक्त होते, पण रोज इतक्या दूर शिवमंदिरात येणे हे कठीण काम होते. म्हणून ते 15 दिवसातून एकदाच येत होते. ते मंदिराची स्वच्छता करायचे, पूजन करायचे आणि नैवेद्य दाखवून निघून जायचे. पुढच्या दिवशी जेव्हा ब्राह्मण तिथे गेले तर शिवलिंगावर चढलेल्या मांसाला बघून त्यांना आश्चर्य झाले. त्यांनी त्वरेने तो मांस तिथून दूर केला आणि क्षमायाचना करू लागले. हे प्रभू महादेवा, हे काय? शिवलिंगावर मांस? हे अवश्य एखाद्या जनावराचे काम असणार. हे प्रभू, मला क्षमा करा. यापुढे असे होणार नाही. ब्राह्मणाने मंदिराची स्वच्छता केली, पूजा केली, नैवेद्य दाखवला आणि निघून गेले. पुढच्या दिवशी तो शिकारी पुन्हा आला आणि त्याने मांस अर्पण केला. असेच तो आता नियमित यायचा, मांस अर्पण करायचा आणि शिवलिंगासमोर आपल्या मनातल्या गोष्टी सांगायचा. एका दिवशी तो असाच मंदिरात गेला तर त्याला तिथे थोडा कचरा दिसला. या शिवलिंगावर धूळ बसली आहे. मी हे स्वच्छ करून देतो. पण इथे तर पाणी आणण्यासाठी काही पात्रच नाही आहे. होय, एक काम शक्य आहे. जवळच धबधबा आहे. मी आपल्या तोंडात पाणी भरून इथे आणू शकतो. शिकारी धबधब्यावर गेला. त्याने तोंडात पाणी भरले, परत मंदिरात आला आणि त्याने तेच पाणी शिवलिंगावर टाकून त्याला स्वच्छ केले. शिकारी पुन्हा पुन्हा तोंडात पाणी भरून आणत होता आणि शिवलिंगाला स्वच्छ करत होता. पुढच्या दिवशी जेव्हा ब्राह्मण मंदिरात आले तेव्हा शिवलिंगावर मांस आणि त्यावर थुंकीचे डाग बघून त्यांना घृणा झाली. त्यांना खूप राग आला. असले नीच कृत्य कोणी जनावर करणार नाही. हे तर कोणा दुष्ट मनुष्याचेच काम आहे. आता मला मंदिर नीट स्वच्छ करावे लागेल. शिवलिंगाला स्वच्छ करण्यासाठी मंत्रपठण करावे लागणार. आता बिचारा ब्राह्मण काय करणार? त्यांनी पूजन केले, शिवलिंगाचे शुद्धीकरण केले आणि तिथून निघून गेले. आता नेहमी आल्यावर त्यांना शिवलिंग त्याच अवस्थेत मिळत होते. आता त्यांना राहवले गेले नाही. त्यांनी रडून महादेवाला विचारले, हे प्रभू, हा कोण पापी मनुष्य आहे जो रोज आपल्याला अपमानित करत आहे आणि आपण काहीच करत नाहीये? मला कळत नाहीये प्रभू की आपण रोज इतका अपमान कशापायी सहन करत आहात. ब्राह्मणाच्या गोष्टी ऐकून स्वतः महादेव त्याच्यासमोर प्रकट होतात आणि त्याला म्हणतात, उठा ब्राह्मण देवता. ज्या गोष्टीला तुम्ही अपमान म्हणताय तो एका भक्ताचा अर्पण भाव आहे. तो भक्तिभावाने जे काही अर्पण करतो मी ते स्वीकार करतो. तो माझा भक्त खूप भोळा आहे. निरागस भावाने माझी पूजा करतो. जर तुम्हाला त्याच्या भक्तीचा भाव बघायचा आहे तर उद्या सकाळी मंदिरात या आणि दुरूनच बघा. असे म्हणून महादेव अंतर्ध्यान होतात. दुसऱ्या दिवशी ते ब्राह्मण मंदिराच्या झाडांमध्ये लपून त्या भक्ताची वाट बघतात. तेवढ्यात त्यांनी पाहिले की एक शिकारी हातात मांसाचा तुकडा आणि तोंडात पाणी भरून मंदिराच्या आत जातो. तो बघतो की त्याने आधी ठेवलेला मांस तसाच ठेवलेला आहे. त्याला वाटतं की देवाने आपण अर्पण केलेला मांस
स्वीकार नाही केलाय. हे महादेवा, आज आपण माझे नैवेद्य स्वीकार का बरं करत नाहीये प्रभू? मी कोणता पाप केला आहे? तेवढ्यात त्याने पाहिले की शिवलिंगाच्या डाव्या डोळ्यात जखम झाली आहे आणि रक्त येतंय. अरे, हे काय? शिवलिंगाच्या या डोळ्यात जखम झाली आहे? आपण काळजी करू नका प्रभू, मी काही बुटी तयार करून आणतो. आपले डोळे एकदम बरे होऊन जाणार. झाडाच्या मागे बसून ब्राह्मण हे सर्व काही बघत होते. शिकारीने बुटी तयार करून शिवलिंगावर लावली, पण त्यानंतर तर रक्त अजून जोरात वाहू लागले. हे बघून शिकारीला त्रास झाला. त्यांनी त्या डोळ्याच्या ठिकाणी आपला डोळा ठेवण्याचा निश्चय केला. त्याने एक चाकू काढला, आपला डोळा त्याने कापला आणि शिवलिंगाला लावला. त्यामुळे रक्त वाहणे बंद झाले. शिकारीला बरे वाटले. पण थोड्या वेळातच शिवलिंगाच्या दुसऱ्या डोळ्यातूनही रक्त वाहू लागले. अरे देवा, आता मी काय करू? मला वाटते की आता मला माझे दुसरे डोळेसुद्धा देवाला अर्पण करावे लागणार. तेवढ्यात ब्राह्मण म्हणाले, हे महादेव, हा कसा भक्त आहे जो आपले डोळे आपल्याला अर्पण करत आहे. धन्य आहे हा भक्त, याचा उद्धार करा प्रभू. होय, दुसरा डोळा तर मी काढतो, पण त्याला ठेवायचे कसे हे मला कसे कळणार? कारण मी तर दोन्ही डोळ्यांनी आंधळा होऊन जाणार. मला तर काही दिसणारच नाही. काही वेळ विचार केल्यानंतर शिकारीच्या मनात एक गोष्ट आली. एक काम करतो, जिथे डोळा लावायचा आहे तिथे आपला पाय ठेवतो, म्हणजे मला कळेल की दुसरा डोळा कुठे लावायचा आहे. शिकारीने शिवलिंगाच्या दुसऱ्या डोळ्याच्या ठिकाणी आपला पाय ठेवला. त्याने जसेच आपला दुसरा डोळा काढण्यासाठी चाकू काढला, तिथे एक मोठा प्रकाश झाला आणि स्वतः महादेव प्रकट झाले. देवाला समोर बघून शिकारी खूप भावविवश झाला. तो त्यांच्या पाया पडला. ब्राह्मण सुद्धा पळत आले आणि महादेवाच्या पाया पडले. ब्राह्मण, हे बघा, हा माझा भक्त आहे, कनप्पा न्यायनार. कनप्पा अर्थात आपले डोळे अर्पण करणारा, नयनार अर्थात शिवभक्त. आता यापुढे संपूर्ण जगात तुला असेच ओळखले जाणार. शिकारी म्हणाला, हे प्रभू, आपले दर्शन झाले आणि मी कृतार्थ झालो प्रभू. आपण माझे नाव ठेवले आणि माझे उद्धार केले आहे. महादेव हे सर्व ऐकून आनंदित होतात. ते त्याला आशीर्वाद देतात, ज्यामुळे त्याचे डोळे पुन्हा येतात. तो देवांना साष्टांग दंडवत करतो आणि त्या दिवशीपासून त्याचे नाव होते कन्नप्पा न्यायनार.